नमस्कार. आपल्याला चालू घडामोडीचा जो प्रत्येक परीक्षेमध्ये विचारला जातो तो म्हणजे साहित्य अकादमी पुरस्कार पाहायचा आहे. सगळ्या पुरस्कारांमध्ये साहित्य अकादमी पुरस्कारावर नेहमी प्रश्न विचारला जातो. मग आपलं जे आजचं लेक्चर आहे या लेक्चरमध्ये साहित्य अकादमी पुरस्कार त्याची सुरुवात कशी झाली, किती कॅटेगरीमध्ये हा पुरस्कार दिला जातो, त्याचं स्वरूप काय, या वर्षीचा पुरस्कार कोणाला दिलाय, मागच्या वर्षीचा कोणाला दिलाय, ह्याच्याबद्दल आपल्याला व्यवस्थित आणि डिटेल माहिती पाहिजे आहे. आता हा जो साहित्य अकादमी पुरस्कार आहे, साहित्य अकादमीच्या पुरस्काराबद्दल भाषेच्या गौरवासाठी, भाषेच्या जतनासाठी, भाषेचं संवर्धन झालं पाहिजे, त्या संवर्धनासाठी मग भाषेच्या जतनासाठी आपल्या भारत सरकारनं सुरू केलेला हा पुरस्कार आहे. हा जो पुरस्कार आहे साहित्य अकादमी पुरस्कार म्हणजे खरं तर ही स्वायत्त बॉडी आहे. या पुरस्काराची जर सुरुवात आपण जर बघितली तर ह्यामध्ये हा जो साहित्य अकादमी पुरस्कार आहे ह्याच्या अगोदर अकादमी सुरू झालेली आहे. साहित्य अकादमी ही जी साहित्य अकादमी आहे ह्याची स्थापना जर आपण बघितली तर ह्याची स्थापना आहे 1954 ची. अगोदर साहित्य अकादमी स्थापन झाली आणि नंतर साहित्य अकादमी पुरस्कार सुरू झाले. साहजिक आहे, साहित्य अकादमीची जी स्थापना आहे ती 1954 ची आहे आणि पुरस्कार म्हणजे पुढच्या वर्षी स्थापन झालेत. ह्याची जी सुरुवात आहे ती 1955 ला आहे. एकदा राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारला होता की साहित्य अकादमी पुरस्कार सुरू कधी झाले. मग आपल्याला प्रश्नाचं जर तुम्ही बघितलं तर साहित्य अकादमी स्थापन म्हणलं तर 54 ला आहे आणि पुरस्कारांची जी सुरुवात आहे म्हणजे पहिल्यांदा हे पुरस्कार देण्यात आले ते म्हणजे कधी तर सरळ 1955 ला देण्यात आलेले आहेत. दुसरं, आता 1954 आणि 1955 पुरस्कारांचं आपण बघितलं तर बऱ्याच ठिकाणी आपल्याला पुरस्कार पाहायला मिळतात. म्हणजे भारतरत्न, पद्मभूषण, पद्मविभूषण हे जे पुरस्कार आहेत हे सगळे पुरस्कार 1954 ला सुरुवात झालेली आहे. आणि साहित्य अकादमी जी आहे त्याची स्थापना 54 ची आहे पण पुरस्कार पहिल्यांदा देण्यात आलेले 1955 ला. म्हणून आपल्याला सगळ्याकडे जे डॉक्युमेंट मध्ये मिळतं ते म्हणजे 1955, ह्याची सुरुवात 1955 ची आहे. आता मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं हा जो साहित्य अकादमी पुरस्कार दिला जातो हा भाषेच्या संवर्धनासाठी दिला जातो. मग किती भाषा, कोणत्या भाषा, आपल्या देशामध्ये अनेक भाषा आहेत, अनेक भाषा आहेत, अनेक पंथ आहेत, अनेक धर्म आहेत. मग किती भाषा, ह्याच्यामध्ये सांगितल्या 24 भाषेसाठी हा पुरस्कार दिला जातो. 24च का, ह्याच्या पण आपल्याला उत्तर कळालं पाहिजे. त्याचं कारण असं आहे की राज्यघटना जर आपण बघितली तर राज्यघटनेमध्ये सगळ्या अनुसूच्या 12 आहेत. बघा, राज्यघटनेमध्ये जी अनुसूची आहे त्याला आपण शेड्यूल असं बोलतो. राज्यघटनेमध्ये सगळ्या अनुसूच्या 12 आहेत आणि त्या 12 अनुसूच्यामध्ये 8 नंबरची जी अनुसूची आहे ती भाषेसाठी आहे. राज्यघटनेमध्ये आपण जर बघितलं तर सगळ्या अनुसूच्या 12 आहेत आणि त्याच्यामधली 8 नंबरची जी अनुसूची आहे ती भाषेशी संबंधित आहे. आणि या 8 नंबरच्या अनुसूचीमध्ये 22 भाषा दिलेल्या आहेत. किती भाषा दिलेल्या आहेत? 22 भाषा. आपल्या देशाच्या ऑथराइज असलेल्या 22 भाषा अशा दिलेल्या आहेत. मग हे जे साहित्य अकादमी पुरस्कार आहे या 22 भाषांचं जतन झालं पाहिजे, संवर्धन झालं पाहिजे. या भाषेमध्ये जे काही नवीन साहित्य निर्माण होतं त्या साहित्याला आपण मग प्रोत्साहन दिलं पाहिजे म्हणून हा पुरस्कार सुरू झाला. मग या 22 भाषा दुसऱ्या 2 भाषा कुठल्या असा तुम्हाला प्रश्न पडला असेल. मग इथं जर आपण बघितलं तर आतापर्यंत ह्याच्यामध्ये दुसऱ्या ज्या 2 भाषा आहेत तर त्याच्यातली पहिली भाषा ही भाषा इंग्लिश आहे आणि दुसरी भाषा राजस्थानी आहे. म्हणजे आपल्या अनुसूची जी 8वी अनुसूची भाषेच्या संदर्भातली त्याच्यामध्ये या 2 भाषा नाहीयेत. मग 8व्या अनुसूचित असलेल्या या 22 भाषा आणि त्याच्यानंतरच्या 2 भाषा, एक आहे इंग्लिश आणि दुसरा आहे राजस्थानी, अशा 24 भाषांमध्ये हे पुरस्कार दरवर्षी दिले जातात. म्हणजे पहिला महत्वाचा जर पॉइंट आपण बघितला तर यामध्ये साहित्य अकादमी पुरस्कार सगळ्यात अगोदर स्थापना साहित्य अकादमीची स्थापना कधीची आहे तर ती 1954 ची आहे आणि 1955 ला पहिल्यांदा पुरस्कार देण्यात आले. किती भाषा? 24 म्हणजे मी तुम्हाला सांगितलं 8वी अनुसूची त्याच्या 22 भाषा आणि त्याच्यानंतरच्या 2 भाषा, अशा 2 भाषेमध्ये हे पुरस्कार दिले जातात. दुसरी गोष्ट, ह्याचं जे स्वरूप आहे, या पुरस्काराचं जे स्वरूप आहे हे जे स्वरूप आहे हे 2009 पासून काय दिलंय? 1 लाख रुपये रोख आणि ताम्रपट. या पुरस्काराचं स्वरूप काय
तर 1 लाख रुपये रोख आणि ताम्रपट हे त्याचं स्वरूप आहे, पण ते कधीपासूनचं आहे तर ते 2009 पासूनचं आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. ठीक आहे. आणि मग या पुरस्कारामध्ये जर बघितलं साहित्य अकादमी पुरस्कार, याच्यामध्ये जो प्रथम विजेता आहे, साहजिक आहे 54 ला साहित्य अकादमीची स्थापना आहे आणि 55 पासून सुरुवात आहे. 55 ला हे पुरस्कार प्रथम दिलेत. मग 55 ला जर तुम्ही बघितलं तर लक्ष्मण शास्त्री जोशी साहित्य अकादमी जे पुरस्कार आहेत ते पहिला साहित्य अकादमी पुरस्कार मराठी भाषेतला कोणाला दिला? 1955 ला लक्ष्मण शास्त्री जोशी यांना दिलेला आहे. नाव काय त्यांचं? तर लक्ष्मण शास्त्री जोशी यांना दिलेलं आहे. दुसरं, आता मराठी भाषेमध्ये आतापर्यंत म्हणजे 1955 पासून ते 2024 पर्यंत फक्त एकच वर्ष आपल्याला एक असं आहे, म्हणजे हे वर्ष कुठलं? तर 1957 हे जे वर्ष आहे, याच वर्षी आतापर्यंत पुरस्कार दिलेला नाही. बाकीच्या सगळ्या वर्षी पुरस्कार दिलेले आहेत. तर ही जी बेसिक माहिती आहे, आपण पुरस्कार पाहत आहोत साहित्य अकादमी पुरस्कार. ह्याची सुरुवात खरं तर साहित्य अकादमीची स्थापना 54 आहे, पण पुरस्कार द्यायला सुरुवात केलेली 55 ला. दुसरी गोष्ट, किती भाषेमध्ये? 24 भाषा. त्याच्यानंतर 2009 पासूनचं ह्याचं जे स्वरूप आहे, 2009 पासूनचं, तर इथं 1 लाख रुपये रोख आणि ताम्रपट असं त्याचं स्वरूप आहे. आणि मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगितली, 1955 ला पहिला पुरस्कार साहित्य अकादमी कुणाला मिळालाय? तो लक्ष्मण शास्त्री जोशी यांना हा पुरस्कार मिळाला. आणि पूर्ण वर्षामध्ये आतापर्यंत, कारण साहित्य अकादमी पुरस्कार हा दरवर्षी दिला जाणारा पुरस्कार आहे, पण 1957 हे वर्ष असं आहे, या वर्षी हा पुरस्कार दिला गेला नाही. ओके. कोणत्या वर्षी? तर 1957 या वर्षी हा पुरस्कार देण्यात आलेला नाही. दुसरं, आता हा जो पुरस्कार दिला जातो आपण पाहिलं 24 भाषांसाठी दिला जातो. मग कोणत्या कोणत्या भाषा आहेत हे पण आपण पाहिलं. आता दुसरी एक गोष्ट याच्यामध्ये इम्पॉर्टंट अशी आहे की साहित्य अकादमी पुरस्कार, अरे पण हे पुरस्कार किती प्रकारात दिले जातात? हा पण एक महत्वाचा पार्ट आहे. ह्याचे प्रकार आपण बघूयात. अतिशय सोप्यामध्ये ह्याचे प्रकार आहेत. पहिला प्रकार आहे साहित्य अकादमीचा पुरस्कार, त्याचा मुख्य प्रकार. बऱ्याच वेळेला आपण बघितलं बाल साहित्य वेगळाच असतो, युवा वेगळाच असतो, नेमका विचारलाय कुठला समजत नाही, आणि हा पुरस्कारामध्ये जमलिंग होते. म्हणून याच्यामध्ये 5 प्रकारचे पुरस्कार दिलेले असतात. पहिला पुरस्कार जर बघितला तर साहित्य अकादमी मुख्य पुरस्कार. दुसरा, भाषा सन्मान पुरस्कार. साहित्य अकादमीमध्ये 5 प्रकारचे पुरस्कार दिले जातात. पहिला पुरस्कार म्हणला तर साहित्य अकादमी मुख्य पुरस्कार. दुसरा, भाषा सन्मान पुरस्कार. तिसरा, अनुवादासाठीचा जो पुरस्कार आहे तो तिसरा आहे. आणि चौथा, ज्याच्यावर प्रश्न विचारला गेला होता आपल्याला कंबाईनला, तो म्हणजे बाल साहित्य पुरस्कार. आणि 5वा जो पुरस्कार आहे तो युवा साहित्य म्हणजे युवा पुरस्कार असा 5वा पुरस्कार आहे. म्हणजे साहित्य अकादमीमध्ये सगळे पुरस्कार दरवर्षी हे 5 पुरस्कार डिक्लेअर केले जातात. पहिला मी तुम्हाला सांगितला मुख्य पुरस्कार, दुसरा भाषा सन्मान पुरस्कार, तिसरा अनुवादन म्हणजे ट्रान्सलेट करण्यासाठीचा हा पुरस्कार दिला जातो. चौथा पुरस्कार बाल साहित्याशी संबंधित दिला जातो. आणि 5वा पुरस्कार युवा साहित्याशी संबंधित दिला जातो किंवा युवा पुरस्कार दिला जातो. हे लक्षात घ्या. ह्याच्यामध्ये काय विचारू शकतात, कुठले पुरस्कार नेहमी विचारले जातात, हे थोडंसं पाहणं खूप आवश्यक आहे. मग यामध्ये जर आपण बघितलं तर साहित्य अकादमीचा मुख्य पुरस्कार हा महत्त्वाचा पुरस्कार असतो. ह्याच्यावर नेहमी प्रश्न विचारले जातात. या 5 पैकी हे 3 पुरस्कार ज्याच्यावर आतापर्यंत प्रश्न विचारले गेलेले आहेत, येणाऱ्या कंबाईनसाठी किंवा येणाऱ्या सगळ्या प्रकारच्या परीक्षेसाठी महत्त्वाचा पॉईंट आहे. पहिला, हे सगळे 5 पुरस्कार आहेत, ह्याच्यामधले 3 पुरस्कार जर तुम्ही म्हणलात, 3 कुठले? एक साहित्य अकादमी मुख्य पुरस्कार आहे, दुसरं बाल साहित्य पुरस्कार आहे, आणि तिसरा जो आहे तो युवा पुरस्कार आहे. या तिघांची सुद्धा आपल्याला अतिशय व्यवस्थित माहिती पाहिजे आहे. आता जो मुख्य पुरस्कार आहे, साहित्य अकादमीचा जो मुख्य पुरस्कार आहे, तो पुरस्कार मी डायरेक्ट जे पॉइंट आहेत त्याबद्दल घेतलेले आहेत. आता इथं 2021, 2022, 2023 आणि 2024 म्हणजे कालच हा पुरस्कार 2024 चा डिक्लेअर झालेला आहे. हा मुख्य पुरस्कार आहे. मग आता आपल्याला याच्याबद्दल तुम्हाला जोड्या लावायला प्रश्न विचारला जातो किंवा वेगवेगळ्या अँगलने ते प्रश्न विचारतात. मग साहित्य अकादमीचे जे मेन 5 पुरस्कार आहेत त्याच्यातला पहिला पुरस्कार साहित्य अकादमी मुख्य पुरस्कार आहे. मग ह्याच्यामध्ये मी तुम्हाला 4 वर्षाचे आपल्याला माहित पाहिजे. आता ह्या वर्षीचा 2025चा मग जाहीर होईल पुढे, तर हे पुढच्या वर्षी जाहीर होईल. आता 2024 आहे, तर 2024चा डिक्लेअर झालेला आहे. मग साहित्य अकादमी पुरस्कारामध्ये 2021चा पुरस्कार, 22चा पुरस्कार, 23चा आणि 24चा तो कुणाला मिळाला, त्याचे लेखक कोण आहेत,
त्याच्या साहित्याचं नाव काय, आणि त्याच्यानंतर मग ती लघुकथा होती की कादंबरी होती की समीक्षा ग्रंथ होता, ह्याच्याबद्दल माहिती आपल्याला बघायची आहे. मग हा जो पहिला पुरस्कार आहे त्याचं नाव आहे साहित्य अकादमी मुख्य पुरस्कार. आता 2021, 22, 23, 24 हे वर्ष आहे. मी तुम्हाला सांगितलं 1957 हे जर वर्ष सोडलं तर बाकीच्या सगळ्या वर्षी हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. मग 2021 ला किरण गुरव, 2021 ला जर आपण बघितलं तर कोण, किरण गुरव ह्यांना हा पुरस्कार मिळालाय. हे लेखक आहेत, ह्या लेखकांना हा पुरस्कार मिळालाय. कोणती त्यांची साहित्यकृती आहे तर बाळूच्या अवस्थानंतरची डायरी. म्हणजे इथं किरण गुरव ह्यांची जी डायरी आहे, कुठली डायरी आहे, बाळूच्या अवस्थानंतरची डायरी. कोणती डायरी आहे, बाळूच्या अवस्थांची डायरी. ही जी आहे हा लघुकथा संग्रह आहे. या किरण गुरव यांच्या लघुकथा संग्रहाला साहित्य अकादमीचा 2021 चा पुरस्कार मिळालाय. किरण गुरव नाव काय, बाळूच्या अवस्थानाची डायरी हा त्याचं नाव आहे, आणि दुसरं हा लघुकथा संग्रह आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. 2021 ला किरण गुरव हे आपल्याला समजलं असेल. त्याच्यानंतर दुसरे लेखक 2022 चे ते म्हणजे प्रवीण बांदेकर. प्रवीण बांदेकर, आता ह्यांना काय, उजव्या सोंडेच्या भावल्या ह्याच्यावर प्रश्न विचारला होता आयोगाने. प्रवीण बांदेकर त्यांच्या ही जी कादंबरी आहे उजव्या सोंडेच्या भावल्या, या कादंबरीला साहित्य अकादमीचा मुख्य पुरस्कार भेटलाय 2022. त्याच्यानंतर 2023 ला कृष्णा थोरात आहे बघा. 21, 22, 23, 21 ला किरण गुरव, त्याच्यानंतर 2022 ला प्रवीण बांदेकर, त्याच्यानंतर 2023 ला कृष्णा थोरात. कृष्णा थोरात यांची रिंगण नावाची जी कादंबरी आहे, कृष्णा थोरात यांची रिंगण नावाची जी कादंबरी आहे त्यांना हा पुरस्कार भेटलेला आहे. आणि त्याच्यानंतर आता लेटेस्ट 2024 चा जो तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो तो म्हणजे 2024 चा डॉक्टर सुधीर रसाळ. हे जे डॉक्टर सुधीर रसाळ आहेत ह्यांना साहित्य अकादमीचा मुख्य पुरस्कार मिळालाय. मग इथं 2024 डॉक्टर किरण रसाळ कशाला, विंदांचे गद्य रूप हे यासाठी हे समीक्षात्मक ग्रंथ आहे. मग नाव काय त्यांचं, डॉक्टर सुधीर रसाळ. काय नाव आहे त्यांचं, डॉक्टर सुधीर रसाळ यांच्या विंदांचे गद्यरूप नावाच्या साहित्य कृतीला या वर्षीचा हा जो पुरस्कार आहे साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेला आहे. म्हणजे 2021, 22, 23 आणि 24 असे हे पुरस्कार हे तुम्हाला विचारले जाऊ शकतात. सध्याचा जर म्हणाल तर डॉक्टर सुधीर रसाळ, मागच्या वर्षी कृष्णा थोरात, त्याच्या अगोदर 2022 ला प्रवीण बांदेकर, आणि 2021 ला जर तुम्ही म्हणलात तर त्यांचं नाव आहे किरण गुरव. आणि ह्यांच्या ह्या सगळ्या साहित्य कृती आहेत हे आपण बघू शकता. आणि मग काय आहे ते सुद्धा आपण बघू शकतो. ठीक आहे, जे काही तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो किंवा आताचा महत्वाचा करंटचा जो पॉइंट आहे तो म्हणजे डॉक्टर सुधीर रसाळ. हे दोन नावं जरा लक्षात राहू द्या. मागच्या वर्षी कृष्णा थोरात यांचं रिंगण नावाची कादंबरी आहे, आणि ही डॉक्टर सुधीर रसाळ यांची विंदांचं गद्यरूप नावाचं ह्याच्यामध्ये समीक्षात्मक ग्रंथ आहे, हे लक्षात ठेवा. आता ह्याच्या संदर्भातली जी न्यूजपेपर मधली बातमी आहे, जी डॉक्टर सुधीर रसाळ यांना जो काही साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळालाय त्याच्याबद्दलची बातमी आपल्याला पाहायची आहे. बघा, आता डॉक्टर सुधीर रसाळ यांना साहित्य अकादमी पुरस्कार मिळालाय ह्याच्याबद्दल ही बातमी आलेली आहे. म्हणजे काय होतं, पेपरची बातमी मी का घेतली, कारण ते थोडंसं वाचल्यावर आपल्याला सहज, सोपं आणि सगळ्यांना समजेल अशा भाषेत दिलेलं असतं. म्हणून डॉक्टर सुधीर रसाळ यांना जो काही साहित्यरत्न जो पुरस्कार मिळालाय, साहित्य अकादमी पुरस्कार मिळालाय, त्याच्याबद्दलची न्यूजपेपर मधली बातमी आपण बघू. काय आहे आता बघा, इथं सांगितलंय ज्येष्ठ साहित्यिक सुधीर रसाळ, हिंदी कवी गगन गिल, इंग्रजी लेखक किरे यांच्यासह 21 जणांना साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झालाय. म्हणजे कळालं पाहिजे, 2024 चा साहित्य अकादमी पुरस्कार हा 21 जणांना जाहीर झालाय. कधीचा, 2024 चा. आणि ह्याच्यामध्ये सुधीर रसाळ यांना मराठीचा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झालेला आहे. आता साहित्य अकादमीची जी निवड समिती, विशेष म्हणजे काय, ही स्वायत्त संस्था, याच्यामध्ये सरकारचा कुठलाही हस्तक्षेप नसतो, ही याच्यामधली महत्वाची गोष्ट आहे. आता याच्यामध्ये काय, 21 भाषेमध्ये सन्मान जाहीर केलेत. कादंबरी असेल, लघुकथा असेल, कविता असेल, निबंध असेल, नाटक, या सगळ्यांमध्ये हे पुरस्कार दिले जातात. आणि सुधीर रसाळ हे स्वातंत्र्योत्तर मराठी साहित्य विश्वातील एक व्यासंगी आणि परखड समीक्षक म्हणून ओळखले जातात. हे कोण आहेत,
हे स्वातंत्र्यानंतरचे एक परखड समीक्षक म्हणून सुधीर रसाळ यांची ओळख आहे असं पण ह्याच्यामध्ये दिलंय. आणि दुसरी ह्याच्यामध्ये महत्वाची गोष्ट जर आपण बघितलं तर इथं दिल्यात, आता साहित्य अकादमीच्या बाबतीत सलग तिसऱ्या वर्षी ही बातमी अतिशय महत्वाची आहे. सलग तिसऱ्या वर्षी राजहंसला हा पुरस्कार आहे. राजहंस हे प्रकाशन आहे, म्हणजे इथं सुधीर रसाळ विंदांचं जे गद्यरूप आहे ह्या समीक्षा ग्रंथ हा राजहंस प्रकाशनाचाच ग्रंथ आहे. दुसरं, 2 वर्षापूर्वी पवन नालट यांच्या मी संदर्भ पोखरतोय या कविता संग्रहाला, तर गेल्या वर्षी अभय सदावर्ते यांच्या अनुवादित केलेल्या ब्राह्मोज या पुस्तकाला सुद्धा साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळालाय. म्हणजे आपण बघितलं 5 कॅटेगरीचे पुरस्कार आहेत आणि तिसरं हे वर्ष आहे ज्याला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळालाय. आणि ते जे प्रकाशन आहे राजहंस प्रकाशन अशी सुद्धा इथं फोकस मधली हेडलाईन दिलेली आहे. ठीक आहे, आता हे सांगतात म्हणजे हे डॉक्टर सुधीर रसाळ आहेत, हे लक्षात ठेवा. इथं काय दिलेलं आहे या ठिकाणी आपण आताच बघितलं, साहित्य अकादमीचं स्वरूप दिलेलं आहे. काय स्वरूप आहे इथं? 1 लाख रुपये हे असं पुरस्काराचं स्वरूप आहे. शाल, स्मृतिचिन्ह आणि 1 लाख रुपये हे या पुरस्काराचं स्वरूप आहे. आणि हे जे सगळे पुरस्कार दिले जातात हे 8 मार्चला दिले जातात. आपल्याला माहिती आहे 8 मार्च हा कुठला दिवस आहे? तर जागतिक महिला दिवस आहे. आपल्याला माहिती आहे हे पुरस्कार कधी दिले जातात? हे सगळे पुरस्कार 8 मार्चला दिले जातात. 8 मार्च हा जागतिक महिला दिवस आहे, त्याचा काही संबंध नाहीये, पण ती दिवस आपल्याला माहित आहे 8 मार्च महिला दिवस. आणि हे जे सगळे पुरस्कार साहित्य अकादमीचे दिले जातात हे 8 मार्चला दिले जातात, हाही त्याच्यामधला महत्वाचा पॉइंट आहे. ठीक आहे, ह्याच्यानंतरचा जर मुद्दा आपण बघितला तर बाल साहित्य पुरस्कार ह्याच्यामध्ये, आणि तिसरा आहे मग युवा. आता हे जे बाल साहित्य पुरस्कार आहेत ह्याच्याबद्दलची पण मी एक न्यूज घेतलेली आहे जी तुम्हाला समजेल की हा पुरस्कार कोणाला मिळाला, त्याच्या कोणत्या काव्यसंग्रहाला किंवा कोणत्या लेखनाला हा पुरस्कार मिळाला, हे आपल्याला सोपं जाईल. आता इथं जर आपण बघितलं बघा, सासने सौदागर यांच्या कादंबऱ्यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार अशी बातमी 15 जुलैच्या दरम्यान आली होती. काय बरं? हे साहित्य क्षेत्रातील अत्यंत सन्मानाचा साहित्य अकादमी 2024 ती घोषणा झालेली आहे. आणि इथं सांगितलंय ज्येष्ठ साहित्यिक आणि कादंबरीकार भारत सासने, नाव काय त्यांचं? भारत सासने. भारत सासने यांच्या बाल साहित्यासाठी आणि देवीदास सौदागर यांना युवा साहित्यासाठी, म्हणजे इथं 2 पुरस्कार दिलेले आहेत. इथं म्हणजे ही जी बातमी आहे बाल साहित्य आणि युवा ह्याच्यासाठी 2024 ची बातमी आहे. भारत सासने आणि देवीदास सौदागर या दोघांनाही पुरस्कार मिळालेत. इथं 2 प्रकारच्या कॅटेगरी आहेत. भारत सासने जे आहेत इथं आणि दुसरे आहेत देवीदास सौदागर, ते सुद्धा आपल्याला पुढे बघायचे. या दोघांना हा पुरस्कार भेटलाय. इथं काय सांगितलंय पुढे, यामध्ये भारत सासने जे आहेत यांच्या समशेर आणि भूत बंगला हा बाल साहित्य पुरस्कार आहे. भारत सासने यांच्या समशेर आणि भूत बंगल्याला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळालेला आहे. पुन्हा एकदा 2024 आताच आपण बघतोय, साहित्य अकादमीचे मूळ 5 पुरस्कार असतात, त्याच्यामधला मूळ जो पुरस्कार भेटलेला आहे तो आताच आपण बघितला, डॉक्टर सुधीर रसाळ यांना मिळालाय. आता यावेळेसचा जो बाल साहित्य पुरस्कार आहे तो भारत सासने यांच्या समशेर आणि भूत बंगला या बाल साहित्याला त्याच्यामध्ये पुरस्कार मिळालेला आहे. कोणता? समशेर आणि भूत बंगला, हे लक्षात ठेवा. आणि देवीदास सौदागर यांच्या उसवन कादंबरीची निवड करण्यात आलेली आहे. देवीदास सौदागर यांची कोणती कादंबरी आहे? तो उसवन नावाची कादंबरी आहे, त्याची निवड करण्यात आलेली आहे. ठीक आहे, बाकी इथं दिलेलं आहे. या पुरस्काराचं स्वरूप काय आहे? तर 50,000 रुपये रोख आणि सन्मानपत्र. साहित्य अकादमी मुख्य पुरस्काराचं स्वरूप आहे 1 लाख रुपये. बाल साहित्याचं स्वरूप आहे 50,000 रुपये. ठीक आहे, 24 भाषेतील बाल साहित्य पुरस्कार जाहीर करण्यात आलेत. आपल्याला आताच मी सांगितलं 21 भाषेतील मूळ पुरस्कार आणि 24 भाषेतील बाल साहित्य पुरस्कार इथे डिक्लेअर करण्यात आलेले आहेत, हे लक्षात घ्या. म्हणजे ह्या सगळ्या बातमीतलं शॉर्ट मध्ये काय, आता हे जे बाल साहित्य पुरस्कार मी तुम्हाला सांगितलं साहित्य अकादमीचे मूळ पुरस्कार 5 बरोबर. आता मुख्य पुरस्कार बघितला, त्याच्यानंतर आपण बाल साहित्य हा दुसरा पुरस्कार बघतोय. ह्याचं जे स्वरूप आहे त्याचं स्वरूप काय आहे? त्याचं स्वरूप आहे 50,000 रुपये रोख आणि 24 भाषेत दिला जातो.
मूळ पुरस्काराचं 1,00,000 स्वरूप आहे. कोणाला भेटलाय लक्षात ठेवा, इथं हा भारत सासणे यांच्या शमशेर आणि भूत बंगला. कोणाला भेटला हा पुरस्कार? भारत सासणे यांचं बालसाहित्य शमशेर आणि भूत बंगला ह्यामध्ये हा पुरस्कार भेटलेला आहे. ठीक आहे. ह्याच्यानंतर जर आपण बघितलं तर युवा साहित्य पुरस्कार, म्हणजे हीच सेम बातमी आहे, पण ह्याच्यामध्ये 2 पुरस्कार डिक्लेअर करण्यात आले होते. एक भारत सासणे यांना बालसाहित्य आणि दुसरा जर आपण बघितला तो म्हणजे दुसरा, त्याच्यामध्ये बघा दुसरा पुरस्कार बघितला तर ह्याच्यामध्ये बघा देवीदास सौदागर यांचा युवा साहित्यासाठी सन्मान करण्यात आलेला आहे. नाव काय त्यांचं? देवीदास सौदागर. ठीक आहे. आता देवीदास सौदागर यांची कोणती कादंबरी आहे तर उसवन नावाची कादंबरी आहे. ह्याची निवड करण्यात आली युवा साहित्यासाठी. आता युवा साहित्य ह्याच्यासाठी जास्तीत जास्त वय 35 वर्ष पाहिजे. 35 वर्षापेक्षा कमी वय असलेल्या साहित्यिकांना हा पुरस्कार दिला जातो. हा साहित्य अकादमीचा पुरस्कार आहे. कुठला? युवा साहित्य पुरस्कार. हा ज्यांचं वय 35 वर्षापेक्षा कमी आहे त्यांच्या साहित्याला हा पुरस्कार दिला जातो. आणि तो कोणाला दिलाय? देवीदास सौदागर. नाव काय त्यांचं? देवीदास सौदागर. त्यांची कोणती कादंबरी आहे? देवीदास सौदागर यांची उसवन नावाची कादंबरी आहे. त्यांना 2024चा हा बालसाहित्य युवा बालसाहित्य युवा पुरस्कार त्यामध्ये मिळालेला आहे साहित्य अकादमीचा. बघा उसवन नावाची कादंबरी आणि नाव काय त्यांचं? देवीदास सौदागर. बघा देवीदास सौदागर, देवीदास सौदागर यांची कुठली कादंबरी आहे तर उसवन नावाची कादंबरी आहे. या कादंबरीला भेटलाय हा युवा साहित्य ज्यांचं वय 35 वर्षापेक्षा कमी असतं त्यांना हा पुरस्कार त्यामध्ये दिला जातो. ठीक आहे. तर हे सगळं ती बातमी मागचीच आहे हे लक्षात ठेवा. म्हणजे आपण थोडक्यात काय पाहिलं 2024चे साहित्य अकादमी पुरस्कार. साहित्य अकादमी पुरस्काराच्या बाबतीत मी एक गोष्ट तुम्हाला सांगितली. कुठली गोष्ट? हा जो साहित्य अकादमी पुरस्कार आहे हा 1954ला साहित्य अकादमी पहिल्यांदा पुरस्कार दिले गेले. 1955ला 24 भाषांसाठी हा पुरस्कार दिला जातो. भारतीय राज्यघटनेची 8वी अनुसूची भाषेसाठी आहे. अकादमीचे जे मूळ पुरस्कार असतात ते सगळे 5 पुरस्कार असतात. त्याच्यामध्ये साहित्य अकादमीचा एक पुरस्कार तो मूळ पुरस्कार आहे. त्याच्यानंतर मग आपल्याला जे प्रश्न विचारले जातात मग ह्याच्यामध्ये 5 पैकी 3 वर नेहमी प्रश्न विचारलेले आहेत. ठीक आहे. मग हे 3 मधल्याच्या महत्वाच्या गोष्टी आपण बघितल्या होत्या. मग एक मूळ पुरस्कार, दुसरा बाल साहित्य पुरस्कार आणि तिसरा युवा साहित्य, असे 3 पुरस्काराचे मध्ये 2024ला हे पुरस्कार कोणाला मिळाले याबद्दल आपण माहिती बघितली. तर हा जो पुरस्कार आहे मला असं वाटतं की येणाऱ्या सगळ्या परीक्षांमध्ये विचारला जाणारा पुरस्कारावरचा सगळ्यात महत्वाचा हा पॉइंट आहे. कारण हा सर्वोच्च 2 नंबरचा पुरस्कार साहित्यात दिला जातो.